आपल्याकडे एका प्राचार्याने संपूर्ण परिवारासह आत्महत्या केली। आत्महत्या केल्यानंतर सोशल मीडियावर त्याला अनेक लोकांनी डोस पाजले, डोस अक्षरशः। तो नालायक होता, तो मूर्ख होता, त्याने असं करायला पाहिजे नव्हतं। का तर पत्नी आणि मुलांसह त्याने आत्महत्या केली, तो आर्थिक तणावात सापडला होता। मला सांगा, एखाद्या व्यक्ती जेव्हा आर्थिक तणावात सापडते तेव्हा त्याला सामाजिक गुन्हेगार बनणारा जो व्यक्ती आहे तो एक समाजातीलच एक प्रवर्ग आहे। एखादा व्यक्ती जेव्हा आर्थिक तणावात सापडते तेव्हा त्याला सावकार, बँक, खाजगी फायनान्स, इतर नातेवाईक आर्थिक तणावात सापडल्यानंतर नमस्कारातला फरक दाखवतात। त्याला बँक 16% असेल तर 2% शिल्लक व्याज लावते, दंडनीय रक्कम लावते। सावकार असेल, उदाहरणार्थ 2 लाख रुपयाचं कर्ज असेल, 10 रुपये शेकड्यानं तर 20,000 रुपये महिना। जेवढे दिवस लेट झाले त्यातले प्रति दिवस 2,000 रुपये दिवस पर डे एवढं एक्स्ट्रा लावल्या जातो। समाजातील लोक ज्याला मदत मागितली तो मदत करत नाही, त्याला डोस पाजतो आणि समोर जातो आणि तिसरीकडे जाऊन पुन्हा त्याच्या नावाची बदनामी करते की हा फसला। चौथा विषय असा आहे की जेव्हा एखादा व्यक्ती मेला, मला सांगा, एखादा व्यक्ती आर्थिक तणावात सापडला आणि त्याने खाजगी फायनान्सला सांगितलं की माझ्याकडे मॉर्गेज नाहीये, मला आर्थिक मदत करा। एक तरी अशी संस्था मला दाखवा की जी सामाजिक, ज्याच्याकडे मॉर्गेज द्यायला नाहीये, ज्याच्याकडे एफडी नाहीये, ज्याचं कोणी सरकारी नोकर गॅरंटर नाहीये, अशा व्यक्तीला आम्ही आर्थिक तणावात सापडला म्हणून लोन देतो। अरे सरकार सुद्धा मेल्यावर 1 लाख रुपये अनुग्रह अनुदान देतं। अशा परिस्थितीत तो माणूस जर मेला तर त्याच्या बायकोला लोक, त्याचं घरदार विकतील, बायकोला लोक सोडणार नाहीत, ती आर्थिक तणावात जाईल, तिची हेळसांड करतील, म्हणून त्यानं 16 पानाची नोटशीट लिहून आत्महत्या केली, कारण त्याच्या परिवारावर सुद्धा प्रेम होतं। असं करायला नको। मी वारंवार सांगते, कोणी असा निर्णय घेऊ नये, पण समाज सुद्धा पुन्हा त्याला बोलत नाही, कोणी नमस्कार घालत नाही, कोणी बोलत नाही। त्याच्या दारात बँका सुद्धा अशा ठिकाणी गाड्या येतात की जिथं काम करते तिथं सगळे लोक पकडतील असे 200 रुपये रोजाचे वसुली अधिकारी सुद्धा काही खाजगी फायनान्स पाठवतात आणि त्याची मानसिक हरासमेंट करतात। वारंवार त्याला नोटिसा देणे, बँकेला माहित असं वारंवार त्याच्यावर दंडनीय रक्कम लावणे, वकिलांचा खर्च लावणे। एक 4 व्हीलर गाडी गेली तर त्याला 1000 रुपये त्याचा चार्जेस लावणे। तो 2-3 वर्षे सहन करते, सहन झालं नाही तर नाईलाजानं तो आत्महत्या करते। अरे हा माणूस तर शिक्षक होता, प्राचार्य होता, शिकलेला होता, याला जर ही परिस्थिती फेस करायला लागली तर आमचे शेतकरी बांधवांचा अडाणी आहेत, निरक्षर आहेत काही बांधव आमचे। अशा वेळेस तो आत्महत्या करणार तर काय करणार? म्हणून समाजानं आर्थिक तणावात व्यक्तीला सापडल्याला सामाजिक वाईट न टाकता सहारा करता आला तर करावा, पण त्याला फुकटचे डोस पाजू नये किंवा वाईट टाकू नये, एवढाच या निमित्तानं संदेश मला द्यायचा। प्रभाकर